नमस्कार. दिनांक 8 एप्रिल. कथेचं शीर्षक आहे आमची म्हैस तुझ्याकडेच असू दे. गणपतराव हुकिऱ्यांच्या 3 म्हशी चोरीला गेल्या. श्री स्वामींच्या कृपेने त्या सापडल्या. बोललेल्या नवसाप्रमाणे एका म्हशीच्या किमती एवढ्या पैशातून 2 मोठ्या पितळी समया करून त्या चोळापांकडे दिल्या. नंतर एक वांझ म्हैस मोठ्या उदारपणाने त्यांनी महाराजांना अर्पण केली. महाराज हसून म्हणाले, आमची म्हैस तुझ्याकडेच असू दे. पुढे स्वामी कृपेने ती म्हैस व्याली व दूधही देऊ लागली. पण रेडकू मेले तेव्हा स्वामी कृपेने जिवंत झाले. कधी कधी माणसाला उदास वाटते, कशात काहीच रस उरला नाही असे वाटत राहते. अर्थात ही काही वैराग्य विरक्ती नसते. तो असतो वैताग, त्रागा, आणि तोही तात्पुरत्या प्रकारचा असतो. पण तेवढ्याही काळात तो अतिशय बैचैन होतो, अस्वस्थ होतो. हे मात्र खरे. हे असे का होते? याचे कारण असे की जीव हा आत्माच आहे. तो सत्य स्वरूप, सत, ज्ञान स्वरूप, चित्त आणि सुख स्वरूप आनंद असा असला तरी देहात असल्यामुळे अविद्या मायेने झाकला गेला आहे. त्यामुळे त्याचे मूळचे सच्चिदानंद स्वरूप दिसत नाही. पण कधी कधी चंद्राला झाकणारे ढग बाजूला व्हावेत आणि मनोहर चंद्रप्रकाश पसरावा, तसे घडते. कधी कधी या जीवाला झाकणारी अविद्या माया बाजूला सरते आणि जीवाचे मूळ प्रकाश रूप प्रकट होते. त्यावेळी या घृणास्पद देहात राहून आपण काय करतो आहोत याची जाणीव होऊन जीव वैतागतो. परंतु ते वैतागणे तात्पुरतेच असते. पुन्हा ढग येऊन चंद्र झाकला जावा तसा जीवही पुन्हा अविद्या मायेने झाकला जातो व मीच देह या जाणीवेने प्रपंचात रमून जातो. या लीलेतील गणपतराव हुकिरे हा असाच एक प्रापंचिक जीव आहे. प्रपंच मोठ्या आनंदाने आणि समरसून करणारा जीव आहे. त्याच्याकडे इच्छा, वासना, विकार यांचे मोठेच खिल्लार आहे. या खिल्लारातील 3 जातिवंत म्हशी म्हणजे वित्तेषणा, पुत्रेषणा आणि लोकेषणा या होत. यांच्या दुधावरच हा जीव पोसला जातो आहे. म्हणून याच म्हशी जेव्हा हरवतात तेव्हा त्याला फारच दुःख होते. सारेच शुष्क नीरस वाटू लागते. सर्वस्व गमावल्यासारखे फार मोठे नुकसान झाले असे त्याला वाटत राहते. या जीवनात काही अर्थ नाही असे त्यास वाटत राहते. त्या म्हशी परत मिळाव्यात म्हणून तो देवाचा धावा करू लागतो. देवाला साकडे घालतो. अमुक देईन तमुक देईन असा नवसही बोलतो. हरवलेल्या म्हशींपैकी एक देईन असे कबूल करून बसतो. अशा या प्रापंचिकाची ही तडफड पाहून देवाला त्याची कीव करावीशी वाटते. परंतु त्या जीवाच्या उद्धाराची वेळ अद्याप आलेली नाही हे तो जाणतो. असा जीव प्रपंचातच राहणे योग्य असते. त्यामुळे जीवाचे वैराग्य तो फारसे गांभीर्याने घेत नाही. तो त्याच्या 3ही म्हशी त्याला परत करतो. म्हशी सापडल्यामुळे जीवाला खूप आनंद होतो आणि जीवात जीव आल्यासारखे वाटते. मानवी भाव भावनांवर व विषय वासनांवर या ईशणा स्वरूप म्हशी चरत असतात, पोसल्या जात असतात आणि भरपूर दूध दुभते देत असतात. पण त्या जेव्हा हरवलेल्या असतात तेव्हा त्यांना खायला प्यायला काही मिळालेले नसल्याने त्या अगदीच रोडावल्यासारख्या होतात. सतत हंबरडा फोडत असतात. तेव्हा लोभ, मोह, मद, मत्सर यासारखी धट्टीकट्टी मंडळी येऊन जीव त्या म्हशी परत घेतो आणि असोशी हाव, आसक्ती आणि तृप्ती, समाधान, आनंद यांचा चारा पाणी घालून त्यांना पुन्हा ताजा तवाना करतो. या म्हशी सापडल्यामुळे जीवाला हायसे वाटते. आता या नवसाप्रमाणे वागणे जीवाला भाग पडते. परंतु तो एक म्हैस देण्याऐवजी तिच्या किमती एवढे धन देणे पसंत करतो. धन पुन्हा मिळवता येते. जातिवंत म्हैस देऊन कशाला तोशिष करून घ्यायची. हे धन नाही रोख न देता वस्तू स्वरूपात देणे तो अधिक पसंत करतो. कारण वस्तू कायम स्वरूपात राहते. धन काय केव्हाच खर्च होऊन जाते. असा विचार करून आपल्या क्षुद्र कर्माचे विचारांचे 2 दिवे तो देवाला अर्पण करतो आणि नवस फेडल्याचा गाजावाजाही करतो. हे वागणे आपमतलबीपणाचे असते. अर्थात देवाला त्याचे नफा नुकसान काहीच वाटत नाही. जीवानेच अर्पण केलेल्या दिव्याच्या प्रकाशात जीवाची लबाडी, त्याचा आपमतलबीपणाच उठून दिसतो. देव हसतो, काही बोलत नाही. छान झाले, वाईट झाले असे काही सुद्धा म्हणत नाही. त्याचेच जीवाला वाईट वाटते. देव समाधानी का नाही?
दिलेली देणगी कमी पडली काय? जीवाला सतत टोचणी लागते. आपमतलबीपणा आणि लबाडी करण्याची त्याची सवय जन्मजात असते. देवाला लाच दिल्याशिवाय देव खुश होणार नाही असे त्याला वाटते, ते यामुळेच. मग देवाला खुश करण्यासाठी तो आणखी एक म्हैस अर्पण करतो. ती म्हैस म्हणजे भजन, पूजन, यज्ञ यागाची दिखाऊ उपासनाच असते. त्यात प्रेम नसल्याने ती वांझोटीच असते. जीवाची ही सुद्धा एक लबाडीच असते. ती वांझ म्हैस आहे हे देवाला कळत नाही काय? देव हसतो आणि ही म्हैस तुझ्याजवळच ठेव असे म्हणतो. गाजावाजा करत दिलेले दान वांझोटेच असते. त्यात मन नसते, प्रेम नसते, पण देव निरीच्छ असतो, उदार असतो. माणसासारखा हिमटेपणा त्याच्याकडे नसतो. या वांझोट्या दानाचेही फळ अल्प का होईना तो देतोच. त्यामुळे जीवाच्या दानतीचा, दानशूरपणाचा बोलबाला होतो. त्याला दिखाऊ उपासनेतून कीर्ती मिळते. वांझ म्हैसही देवाच्या कृपेने फळते ती अशी. ते कीर्तिरूपी रेडकू काही काळ जिवंत राहते, याचा अर्थ लोकांच्या स्मरणात राहते. मग ती कीर्ती हळूहळू ओसरते, मरून जाते. ती उपासनेची म्हैसही पुढे फार काळ राहत नाहीत. जीवाचा संसार प्रपंच असा खोटेपणाने चालतो, चालत राहतो. देव ते सारे पाहत असतो, न बोलता, न चालता. धन्यवाद.